चंद्रपूर जिल्ह्यात मानाचा तुरा सैनिक शाळा. चंद्रपूर बल्लारपूर मार्गावर चंद्रपूर शहरापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर अत्यंत भव्य अशी सैनिक शाळा स्थापन करण्यात आली आहे. राज्याचे वित्त नियोजन आणि वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी अथक प्रयत्न करून चंद्रपूर जिल्ह्याला ही अनोखी भेट दिली आहे. भारतातील 29वी सैनिक शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शाळेत सध्या 6वी आणि 7वीचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बल्लारपूर नजीकच्या भिवकुंड येथे निसर्ग संपन्न परिसरात 123 एकरात ही शाळा उभारण्यात आली आहे. केंद्र शासनाची असलेली ही शाळा अनेकांचा कौतुकाचा विषय ठरला असून अनेक मान्यवर येथे भेट देत असतात. शाळेला भव्य प्रवेशद्वार असून येणाऱ्यांची संपूर्ण चौकशी करूनच आत प्रवेश दिला जातो. आत प्रवेश केल्यावर लक्ष वेधून घेतात ते वीर शहीदांचे बोलके पुतळे. आपल्या मातृ येथील प्रत्येक वास्तू अत्यंत नियोजनबद्ध असून देखण्या स्वरूपात बांधलेली आहे. शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडं लावण्यात आली असून सर्वत्र काटेकोरपणे नियमित स्वच्छता राखण्यात येते. विद्यार्थ्यांचा दिवस सुरू होतो तो अत्यंत शिस्तबद्ध रीतीने. सर्व विद्यार्थी एका रांगेने कवायत मैदानावर येतात. ठरलेली कवायत अतिशय उत्साहाने पूर्ण करतात. यानंतर सर्वांना सकाळचा नाश्ता दिला जातो. यासाठी स्वतंत्र आणि भव्य भोजन कक्ष उभारण्यात आला आहे. वर्गखोल्यांमध्ये भरपूर प्रकाश येईल अशा प्रकारे बांधकाम करण्यात आले आहे. उच्च शिक्षित शिक्षक वृंद येथे अतिशय नियमित विद्यादान करीत असतात. most important work of this day is, and this process is
called the transportation process. शत्रूचा अटॅक, शत्रूची विमानं आपल्या डोक्यावरती घोंगावत असताना देखील यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता अटॅक केला. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्यांना हस्तकला शिकवण्यात येते. यातूनच त्यांच्यामध्ये सामाजिक उपक्रमांविषयी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. We have utilized the basic laws of reflection. What is laws of reflection of light? When the light comes on the surface, fall on the surface, it reflects back. मन प्रसन्न राहण्यासाठी तथा संगीताची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष आधुनिक शिक्षणाचे ज्ञान मिळावे यासाठी अत्यंत सुसज्ज अशी संगणक प्रयोगशाळा असून येथे विद्यार्थी नियमित कीबोर्ड तथा माऊस हाताळत असतात. जगाच्या पाठीवर सुरू असलेल्या घडामोडी कळल्या पाहिजेत म्हणून येथील विद्यार्थी नियमित वृत्तपत्र वाचन करीत असतात. यासाठी विशेष वाचनालय उभारण्यात आले आहे. संपूर्ण शिक्षण हसत खेळत पूर्ण व्हावे यासाठी दरवर्षी कला महोत्सव घेण्यात येतो. यामध्ये सहभागी होऊन विद्यार्थी आपली कला सादर करतात. दुपारचे भोजन भोजन कक्षात देण्यात येते. भोजनाचा दर्जा अत्यंत चांगला राहण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जाते. यासाठी विशेष स्वयंपाकगृह बांधण्यात आले असून सर्वत्र स्वच्छता बाळगण्यात येते. सायंकाळी हे विद्यार्थी खेळण्यासाठी क्रीडांगणावर येतात. यामध्ये बास्केटबॉल पासून तर व्हॉलीबॉल पर्यंतचे अनेक खेळ विद्यार्थी मोठ्या उत्साहाने आणि शिस्तीने खेळतात. तात्पर्य हे विद्यार्थी आपले आरोग्य निरोगी तथा शरीर सुदृढ राखण्याचा प्रयत्न करतात. वसतिगृह ही अत्यंत देखणे तथा आदर्श स्वरूपाचे बांधण्यात आले आहे. परिणामी त्यांना चांगली झोप लागते आणि विद्यार्थी दुसऱ्या दिवशी ताजेतवाने होतात. येथे नियुक्त करण्यात आलेले संपूर्ण शिक्षक कॅम्पसमध्येच वास्तव्याला असतात. परिणामी त्यांचाही शिकवण्याचा उत्साह कायम राहतो. येथील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला असता त्यांच्या वाणीतून उद्याचा एक आदर्श आणि शिस्तबद्ध भारतीय अधिकारी घडत असल्याचे क्षणोक्षणी दिसून येते. मी सैनिक स्कूल चंद्रपूर मध्ये शिकतो. ही शाळा खूप छान आहे. आमच्या शाळेचा महत्त्वाचा उद्देश आहे की चांगलं शरीर आणि शिस्तप्रियता. आमची शाळा खूप चांगली आहे. यामध्ये खूप प्रकारचे खेळ आहेत. सर्व प्रकारचे जवळजवळ खेळ आहेत. स्विमिंग, टेबल टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल असे सर्व प्रकारचे खेळ आहेत. या सर्व खेळांमध्ये आमच्या प्रत्येक शिक्षकाचं ध्येय असतं की आपल्या मुलांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळवायचं. I am from Pune. I am studying in class 6th A in Sainik School Chandrapur. I am very fortunate that I have joined this school. This school is breathtakingly wonderful that I have got such opportunity in such a small age to join a school which can make my future.
So my real motive for joining this school is to become an armed force officer in Air Force, that is Air Chief Marshal. And I am very fortunate. And about the academics of the school, all the teachers and all the staff or all the ADAM staff, and they all are so good that if they are taking any class, that the class is not even boring, and the class is like we are sitting in heaven and we are sitting in temple and we are chanting the praises of God. We are very fortunate to get such teachers. मैं जयपुर से बिलोंग करता हूँ। मैं कक्षा 6ठी में पढ़ता हूँ। मैं अपना हॉस्टल बहुत स्वच्छ और सारे अन्य बच्चे बहुत स्वच्छ रखते हैं। हमारे हॉस्टल में कुछ बहुत सारी डॉर्मेटरीज और अन्य चीज भी है, जैसे स्टडी रूम, टीवी रूम, इंडोर स्पोर्ट्स ग्राउंड व अन्य चीज। मैं और सारे बच्चे मिलकर रविवार को श्रमदान करते हैं। वह जो उस दिन के ड्यूटी मास्टर होते हैं वह हमें बताते हैं कि किस तरह श्रमदान करना है। मुझे बड़े होके ऑफिसर बनना है और ऐसा करने की कोशिश मेरे हर टीचर करते हैं। हमारे स्कूल में बहुत इंटरनेशनल ग्राउंड जैसे ग्राउंड है, और फीफा वर्ल्ड कप का जैसा फुटबॉल का ग्राउंड रहता है वैसा हमारा फुटबॉल का ग्राउंड है। हमारा मेस भी बहुत अच्छा है। हमारे मेस में हम अच्छे से खाना खाते हैं, जिसमें हमें पूरा बैलेंस डाइट मिलता है। सैनिक स्कूल चंद्रपुर देश का 29वां तथा महाराष्ट्र में दूसरा सैनिक स्कूल है। यहाँ पे देश के युवाओं के सर्वांगीण विकास के लिए अत्याधुनिक सुविधाएं प्रदान की गई हैं, जिनमें मॉडर्न टेक्नोलॉजी पे आधारित स्मार्ट क्लासेस बनाई गई हैं। यहाँ पे आज के समय की हर सुविधा का ध्यान रखते हुए हर प्रकार की विश्व में उपलब्ध सभी प्रकार की सुविधाएं प्रदान की गई हैं। यहाँ पे हर बच्चे का सर्वांगीण विकास हो, इसके लिए गेम्स, स्पोर्ट्स, खेल कूद पे ज्यादा ध्यान दिया जाता है। बच्चों के रोज का कार्यक्रम उनकी सुबह की फिजिकल एक्सरसाइज तथा योगा से शुरू होता है, तथा उनकी पढ़ाई का स्पेशल ध्यान देने के लिए स्कूल में बहुत हाईली क्वालिफाइड टीचर्स की नियुक्ति की गई है। उनके खान पान का भी विशेष ध्यान रखा जाता है। उन्हें एक पूर्णतया सात्विक भोजन पूरे न्यूट्रिशियस वैल्यू के साथ में प्रोवाइड किया जाता है, जिसकी क्वालिटी हर कदम पे चेक की जाती है। उनके रहने के लिए हॉस्टल में अत्याधुनिक अति उत्तम व्यवस्थाएं बनाई गई है। हर विद्यार्थी को पढ़ाई के लिए अपना केबिन दिया गया है। उनके रहने के लिए एक डॉर्मेट्री में सिर्फ 10 छात्र रहते हैं। उनकी हर डॉर्मेट्री के साथ में अटैच्ड लेट बाथ की व्यवस्था दी गई है। उनके खेलने कूदने के लिए विश्व स्तरीय खेल कूद के मैदान बनाए गए हैं। विश्व स्तरीय स्विमिंग पूल का निर्माण किया गया है। उनके सर्वांगीण विकास के लिए अत्याधुनिक ऑडिटोरियम का निर्माण किया गया है, जहां पे वो कला तथा संस्कृति के गुण पा सकते हैं। एकूणच या सैनिक शाळेने चंद्रपूर जिल्ह्यात मानाचा तुरा रोवला एवढे नक्की।